आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। नवासे को नानी के खून में पुलिस ने किया था गिरफ्तार। 3 साल 4 महीने बाद कोर्ट ने किया बाइज्जत बरी। दरअसल सोलापुर जिला परिषद एसपी कार्यालय के सामने बंद पड़े कमरे में वहीं बॉन्ड राइटर का काम करने वाली 72 साल रजिया सलीम शेख की 27 जून 2022 की सुबह 10 बजे के आसपास लाश मिली थी, जहां पोस्टमार्टम रिपोर्ट में किसी नोकीली चीज का इस्तेमाल कर गले में मारकर हत्या करने की बात सामने आई थी। पुलिस ने मृत रजिया के नवासे शाहनवाज महबूब शेख की मोबाइल रिकॉर्डिंग के आधार पर उसे गिरफ्तार कर कोर्ट में पेश किया, लेकिन आरोपी शाहनवाज शेख के वकील फेरोज शेख ने अपनी टीम की मदद से कोर्ट के सामने पेश किए गए सारे सबूत और गवाहों को गलत साबित किया। जहां आरोपी के खिलाफ कोई ठोस सबूत न होने के कारण कोर्ट ने शाहनवाज शेख को बाइज्जत बरी कर दिया। इस केस में फिरियादी की ओर से सरकारी वकील ने बात रखी तो आरोपी को निर्दोष साबित करने के लिए एडवोकेट फेरोज शेख, अंजलि बाबरे, अजय राठौड़, सोन कांबळे, अभिषेक गायकवाड, सचिन गायकवाड और अली सय्यद ने मेहनत की। जिल्हा परिषद सोलापूर येथे महिलेचा खून केल्याच्या आरोपातून आरोपी शाहनवाज महबूब शेख यास जिल्हा व सत्र न्यायालय शर्मा साहेब यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून न आल्यामुळे निर्दोष मुक्त केलेले आहे। यातील सदर घटनेची हकीकत अशी की दिनांक 27/6/2022 रोजी जिल्हा परिषद येथील एसपी कार्यालयासमोर एका खोलीमध्ये एक महिला बेशुद्ध अवस्थेत मिळून आलेली होती। त्या खोलीत एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती व तिचे शरीर फुगलेले होते। अशा परिस्थितीमध्ये त्यांची मुलगी शबाना मलंग शेख हिने प्रेत तिची आई रजिया शेख आहे अशी ओळखली। त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीला अटक केल्यानंतर आरोपीविरुद्ध मेहरबान कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली। चार्जशीट दाखल करतेवेळी आरोपीचा जो मोबाईल आहे तो जप्त करण्यात आलेला होता। सदरच्या मोबाईलमध्ये आरोपीने संभाषण केल्याबाबतचे जे ऑडिओ रेकॉर्डिंग होते ते जप्त करण्यात आले। यातील त्या रेकॉर्डिंग मध्ये आरोपीने गुन्हा केल्याबाबतचे काही स्टेटमेंट दिले होते। या आधारावरून आरोपीविरुद्ध संपूर्ण तपास करून मेहरबान कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आलेली होती। सदरच्या केसमध्ये यातील जे साक्षीदार आहेत एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आलेले होते। त्यामध्ये यातील महत्त्वाचे साक्षीदार जे आहेत ते फिर्यादी होते आणि अश्विनी भोसले मॅडम तपासक अंमलदार त्यामध्ये होते। त्यामध्ये यातील आरोपीतर्फे युक्तिवाद करण्यात आला की सदरच्या युक्तिवादमध्ये आरोपीने कुठलाही गुन्हा केलेला नसून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आलेला नाही असा युक्तिवाद मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरून आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे। यातील आरोपीतर्फे ॲडव्होकेट फिरोज शेख, ॲडव्होकेट अंजलि बाबरे, ॲडव्होकेट अजय राठौड़, ॲडव्होकेट प्रशिक सोन कांबळे, ॲडव्होकेट अभिषेक गायकवाड, ॲडव्होकेट सचिन गायकवाड, ॲडव्होकेट अली सय्यद आणि आपले सरकार पक्षाकडून जिल्हा सरकार वकील यांनी काम पाहिलेले आहे। या केसमध्ये सर्वात मोठा मला संशय येत आहे की पोलिसांनी निष्पक्ष जांच केली का नाही केली या केसमध्ये। पोलिसांनी या केसमध्ये पोलिसांनी जे काही पुरावे दाखल केलेले होते ते पुरावे म्हणजे आरोपीला दोषी व्हावे हे असे काही पुरावे त्यामध्ये मिळून आलेले नाही। म्हणजे एकंदरीत जर बघितलं की आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आले नसल्या कारणाने या आरोपीला निर्दोष मुक्त केलेले आहे। न्यायालयामध्ये जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखल झाला त्यामध्ये स्क्रू ड्रायव्हरने मारले हे पुरावा सिद्ध झाला नाही आला। त्यामध्ये काय झालं ते स्क्रू ड्रायव्हर बद्दल की त्यामध्ये एव्हिडन्स ऍक्ट सेक्शन 27 नुसार पंचनामा करण्यात आलेला होता। सदरचा पंचनामा हा मोकळ्या जागेमध्ये केला होता। सदरचा पंचनामा कशा प्रकारे ग्राह्य धरण्यात यावा कारण की ते मोकळ्या जागेमध्ये केलेला असल्या कारणाने जे आहे तिथं आजूला बाजूला कोण पण येऊ जाऊ शकतो, ते कोण पण काही वस्तू टाकू शकतो। ह्या मुद्दा मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरलेला आहे। म्हणजे हे केस मर्डर नसून दुसरा काही प्रकार आहेत काय? नाही, ही जी केस आहे आता आम्हाला त्यामध्ये संशयित आरोपी त्यामध्ये केलेला होता। संशयित आरोपी असल्या कारणाने आमच्यावर कुठलाही पुरावा आलेला नाहीये आणि ती महिला जी आहे ती मयत अवस्थेत तिथे सापडलेली होती। आता त्याचे जे काही जे पुरावा मेहरबान कोर्टामध्ये आलेला आहे म्हणजे त्यांनी कशा प्रकारे मयत झालेली आहे काय ते पोस्टमॉर्टम मध्ये ते आलेलं आहे। त्यामुळे आमचं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये।